नमस्कार. तुम्हाला सुद्धा आजी पणजीच्या हाताची भाजीची चव आवडायची की नाही? तर आवडत असेल ना, तर ही रेसिपी मग तुमच्यासाठीच आहे. तर मी आज तुम्हाला माझी आजी ज्या पद्धतीने ही भाजी बनवायची ना, ती तुम्हाला बनवून दाखवणार आहे. अगदी त्याच पद्धतीने. आणि ही ना अलीकडे ना महाराष्ट्रात खूप प्रसिद्ध झाली आहे. म्हणजे आहे जुनीच रेसिपी, पण अलीकडे त्याचा ना खूप म्हणजे प्रचार आणि प्रसार झाला आहे. तर तीच रेसिपी आज आपण करणार आहोत. तर त्यासाठी मी 3 कांदे घेतले आणि ते आपण गॅसवर भाजून घ्यायचे आहे. त्याच्याबरोबरच 2 खोबऱ्याचे तुकडेसुद्धा भाजून घेतले आहे. त्याच्याबरोबर 5-6 हिरव्या मिरच्यासुद्धा भाजून घ्यायच्या आहे. आता तुम्हाला गॅसवर भाजायचं नसेल तर तव्यावरसुद्धा तुम्ही ते भाजून घेऊ शकता. फक्त त्यामुळे भाजीचा रंग तेवढा थोडासा बदलेल. त्यानंतर प्रत्येकी 2 चमचे धणे घेतला आहे आणि फुटाण्याची डाळ घेतली आहे. ते दोन्ही आपण भाजून घ्यायचे आहे आधी. हलकेच भाजून झाले, थोडेसे गरम झाले की त्याच्यानंतर प्रत्येकी 1 चमचा आपण तीळ, खसखस आणि प्रत्येकी अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा कारळं घातलं आहे. ते सुद्धा भाजून घेतलं आणि काढून घेतलं. आता जे भाजलेले कांदे आहे ते कुस्करून घ्यायचे आणि तव्यावर घालायचे. त्याच्यामध्ये तेलसुद्धा घालायचं. 5-6 लसूण पाकळ्या घातल्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडासुद्धा घालून भाजून घेतला आहे. आता आधी कोरडे मसाले जे भाजून घेतले आपण ते आधी बारीक करून घ्यायचे मिक्सरच्या भांड्यात. त्यानंतर भाजलेले खोबऱ्याचे तुकडे करून घेतले, हिरवी मिरची घातली आणि कांदा वगैरेसुद्धा जो भाजून घेतला होता तो सर्व काही त्याच्यामध्ये घालायचा. कोथिंबीर घालायची मुठभर आणि पाणी घालून छान असं वाटण तयार करून ठेवायचं. आता कढईमध्ये 2 ते 4 चमचे तेल घालायचं आहे. 1 छोटा चमचा जिरं घातलं आहे, हिंग घालायचं आणि 1 तमालपत्र आणि 1 कढीपत्त्याची काडी घालायची आहे आणि सर्व असं छान परतून घ्यायचं. त्याच्यानंतर कांदा घालायचा. कांदा गुलाबी झाला की त्याच्यानंतर आपण त्याच्यात हळद घालायची आहे 1 छोटा चमचा आणि वाटलेलं वाटण घालायचं आणि छान असं नाही का तेल सुटेपर्यंत आता याला आपण हे परतून घ्यायचं आहे. मसाला जेवढा छान परतून घ्याल ना तुम्ही तेवढा तो छान म्हणजे त्याची टेस्ट छान येणार आहे. मसाला परतत असताना लो टू मीडियम गॅसवर तो परतायचा आहे. त्याच्यानंतर 1 चमचा आपण इथे किचन किंग मसाला आणि चिकन मसाला मी घातला आहे. आता तुमच्याकडे चिकन मसाला नसेल तर त्याच्याऐवजी तुम्ही नाही का छोले मसाला किंवा कोणताही गरम मसाला पावडर असेल ना तर ती तुम्ही तिथे घालू शकता. त्यानंतर थोडं पाणी घालायचं आणि झाकून हे मसाला नाही का तेल सुटेपर्यंत तो शिजवून घ्यायचा आहे. मसाल्याचा रंग बघा तुम्ही किती सुंदर आला आहे आणि एवढं चविष्ट झालं आहे ना, असं घरभर त्याचा सुगंध पसरला आहे. आता इथे मीठ आणि हळद घालून नाही का शिजवून घेतलेल्या शेवगाच्या शेंगा मी याच्यात घालणार आहे. तर त्याच आधी आपण सोलून घ्यायच्या आहे. म्हणजे शेंगाचा वरचा हिरवा भाग काढून टाकायचा, स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि 4-5 मिनटं पाण्यामध्ये शिजवून घ्यायच्या आहे आणि त्याच पाण्यासकट त्याच्यामध्ये घालायच्या. आता चवीपुरतं मीठ घालायचं आणि छान भाजी नाही का 5 ते 6 मिनटं मस्त अशी शिजवून घ्यायची आहे. एवढी गावरान चव लागते की नाही या भाजीची, म्हणजे तुम्हाला शब्दातसुद्धा सांगू शकत नाही, एवढी चविष्ट लागते. आणि म्हणूनच तर महाराष्ट्राच्या बऱ्याचशा हॉटेलमध्ये नाही का शेवगा काळा मसाला म्हणून तुम्हाला मेनू कार्डमध्ये याचं नाव सापडेल बघा. तर तुम्ही याच्यापुढे कधी हॉटेलमध्ये जाल ना तर नक्की ऑर्डर करून खाऊन बघा, एवढी छान होते ना. आणि माझ्या पद्धतीने जर घरी बनवून बघितली तर अगदी सेम टू सेम 100% तीच चव तुम्हाला घरीसुद्धा मिळणार आहे. तर याच पद्धतीने बनवून बघा आणि बाजरीच्या भाकरीबरोबर सर्व करून बघा. आणि रेसिपी आवडली असेल तर मालाच किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच गावरान चवींच्या रेसिपींसाठी मालाच किचन पेजलासुद्धा फॉलो करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर आवडलेली रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना नक्की शेअर करा. धन्यवाद.